Hi friends, welcome to your Saraswati Gurukul channel. Today we are going to learn class 7 subject English lesson number 3.5 The Red Headed League workshop. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द रेड हेडेड लीग या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. तर हा पाठ आपल्याला दोन भागामध्ये दिलेला आहे. ज्या पहिल्या भागाचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि आज आपण याच पाठाचा पार्ट 2 व्हॉट हॅपन नेक्स्ट डॉक्टर वॉटसन्स अकाउंट या भागाचा स्वाध्याय बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण मार्जिन क्वेश्चन्स या पाठामध्ये आलेले आहेत ते बघितलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे. तर बघूया. लिसन अँड आन्सर या टायटल खाली क्वेश्चन आहे. फर्स्ट, टेल द नेम्स ऑफ द यंग मॅन हू ओपन द डोअर टू मिस्टर होम्स. आन्सर इज विन्सेंट स्पॉल्डिंग. सेकंड आहे व्हॉट डीड होम्स वॉन्ट टू सी. म्हणजे हे मिस्टर होम्स आहेत, तर त्यांना काय पाहायचे होते? द नीज ऑफ द विन्सेंट स्पॉल्डिंग ट्राउझर्स. थर्ड, गेस व्हेअर मिस्टर मेरीवेदर टूक द ऑदर्स. म्हणजे हे मेरीवेदर यांनी इतरांना कोठे नेले याचा अंदाज आपल्याला बांधायचा आहे. तर मिस्टर मेरीवेदर टूक द ऑदर टू द ह्यूज सेलर ऑफ द बँक. त्यानंतर आहे थिंक, डिस्कस अँड द गेस द आन्सर. त्यामध्ये फर्स्ट, हाऊ डीड मिस्टर मेरीवेदर कम टू नो अबाउट द क्राईम. म्हणजे ह्या मिस्टर मेरीवेदर यांना गुन्ह्याबद्दल कसे समजले. मिस्टर होम्स रिव्हील्ड द इन्फॉर्मेशन टू हिम अबाउट द क्राईम. तर मिस्टर होम्सने त्या क्राईमचे इन्फॉर्मेशन सर्वांना सांगितल्यामुळे. सेकंड, व्हाय डीड मिस्टर होम्स थिंक द क्रिमिनल्स वुड ॲक्ट दॅट नाईट. म्हणजे मिस्टर होम्सला त्याच रात्री ते गुन्हेगार हालचाल करतील किंवा काहीतरी कृती करतील असे का वाटले. बिकॉज इट वॉज फ्रायडे अँड द बँक विल बी क्लोज्ड ऑन सॅटर्डे अँड संडे. द क्रिमिनल्स हॅड इनफ टाईम टू डू देअर जॉब ऑन दीज डेज विदाउट नोविंग एनीवन. कारण 2 दिवस सॅटर्डे संडे बँक बंद राहणार होती, त्यामुळे या गुन्हेगारांना तेवढा टाईम पुरेसा होता हा गुन्हा करण्यासाठी. त्यानंतर लिसन अँड आन्सर यामध्ये फर्स्ट, हाऊ डीड द क्रिमिनल्स एंटर द सेलर. द क्रिमिनल्स एंटर द सेलर युझिंग द टनल. ते टनलच्या माध्यमातून ते सेलपर्यंत गेले. सेकंड, हू वेअर द टू क्रिमिनल्स. ते 2 क्रिमिनल्स कोण होते. स्पॉल्डिंग, द क्रिमिनल क्ले अँड रेड हेडेड मिस्टर डंकन रॉस वेअर टू क्रिमिनल्स. थर्ड, who tried to get away? Do you think he was able to escape? Why? Mr. Duncan Ross tried to get away. No, he was not able to escape because there are 3 men waiting for him at the other end. त्यानंतर आहे थिंग्स टू डू. फर्स्ट, गेस द मीनिंग ऑफ टनल. तर टनल या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. टनल मीन्स अ पॅसेज अंडर द ग्राउंड. याला आपण बोगदा असे सुद्धा म्हणू शकतो किंवा भुयारी मार्ग असे देखील म्हणू शकतो. सेकंड आहे एक्सप्लेन द ट्रिक ऑफ द रेड हेडेड लीग. हाऊ वॉज इट रिलेटेड टू मिस्टर विल्सन्स हेअर. Answer is the red-headed league gave advertisement in the newspaper. They want a red-headed man for vacancy. Mr. Wilson had red hair. They wanted to give peculiar job to Mr. Wilson. Peculiar job was to get Mr. Wilson away from his shop for some hours every day. In Mr. Wilson's absence, Clay and his red-headed companion wants to dig an underground tunnel from Mr. Wilson's house to the bank. Then they would be able to enter the bank without breaking open the doors. They plan
to steal the gold? Listen and answer. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय डीड होम्स बिकम सस्पिशियस? होम्स बिकम सस्पिशियस because the assistant worked for half the wages. Second question, how did Holmes find out that the assistant was a criminal? मिस्टर होम्सनी कसं शोधून काढलं की तो जो असिस्टंट आहे तोच क्रिमिनल आहे? Using Mr. Wilson's description of his assistant, he made inquiries. He found that assistant was the criminal Clay. Third, how did Holmes guess that he was digging a tunnel? Answer is, when assistant answered the bell, the knees of his trousers were wrinkled and stained. It confirmed Holmes' guess that he was digging a tunnel. आतापर्यंत आपण मार्जिन क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन प्रॉपर ऑर्डर. आता या ठिकाणी आपल्याला 7th इव्हेंट दिलेले आहेत, घटना दिलेल्या आहेत ज्या आपल्याला योग्य क्रमाने द्यायच्या आहेत किंवा मांडायच्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट आपण या ठिकाणी डायरेक्ट आन्सर्स दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे, द बँक रिसीव्ड अ लॉट ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स. सेकंड घटना येईल, क्ले डिग्स अ टनल. तिसरी घटना येईल, रॉस क्लोजेस द ऑफिस ऑफ द रेड हेडेड लीग. फोर्थ घटना येईल, होम्स विजिट द एरिया अराउंड मिस्टर विल्सन्स शॉप. पाचवी घटना येईल, होम्स अँड ऑदर्स गो टू द बँक. सहावी घटना येईल, क्ले अँड रॉस एंटर द सेलर टू स्टील द गोल्ड. सातवी घटना येईल, होम्स कॅचेस द क्रिमिनल क्ले. अशा प्रकारे आपल्याला हा घटनाक्रम सांगता येईल. सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द ॲडवर्ब्स फ्रॉम दिस पार्ट ऑफ द स्टोरी दॅट एंड विथ LY. फाइंड द ॲडजेक्टिव्स इन ईच ऑफ द ॲडवर्ब. म्हणजे ही जी स्टोरी आहे तर या स्टोरीमध्ये शेवटी LY असलेले ॲडवर्ब्स शोधून काढायचे आहेत आणि त्या प्रत्येक ॲडवर्बमधील ॲडजेक्टिव्ह आपल्याला लिहायचा आहे. तर अशी ॲडवर्ब्स अँड देअर ॲडजेक्टिव्ज आपण बघूयात. फर्स्ट आहे फ्रँकली, तर याचं ॲडजेक्टिव्ह येईल फ्रँक. सेकंड सायलेंटली, याचं येईल सायलेंट. केअरफुली, केअरफुल. फायनली, फायनल. क्विकली, क्विक. सडनली, सडन. रिअली, रिअल. ब्युटिफुली, ब्युटिफुल. तर अशा प्रकारे ॲडवर्ब्स अँड देअर ॲडजेक्टिव्स आपल्याला सांगता येईल. थर्ड क्वेश्चन आहे, ॲक्टिव्हिटी लाईव्ह इंग्लिश. यामध्ये आपल्याला बायसिकलचा युजर मॅन्युअल दिलेला आहे. तो एकदा व्यवस्थित आपल्याला बघून घ्यायचा आहे. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, तो कसा वापरायचा किंवा सायकल चालवताना आपल्याला कोणती दक्षता घ्यायची, या सर्व गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्यावरती आधारित आपल्याला पुढे प्रश्न विचारलेले आहेत. ते आपण पुढे बघणारच आहोत. आता या ठिकाणी आपल्याला बी क्वेश्चन दिलेला आहे, रीड द वर्ल्ड पिक्चर ऑफ अ बायसिकल केअरफुली. आता या ठिकाणी शब्दांनी बनलेलं चित्र दिलेलं आहे. हे चित्र आहे सायकलचं. तर यामध्ये सायकलच्या रिलेटेड अनेक शब्द घेऊन हे चित्र बनवलेलं आहे आणि त्या आधारे आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट द वर्ड्स फ्रॉम द डायग्राम. आता जे हे चित्र बनवलेलं आहे वेगवेगळ्या शब्दांनी घेऊन त्या शब्दांची यादी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर ते शब्द पाहूयात. सॅडल, सीट पोस्ट, सीट स्टे, सीट ट्यूब, हेड ट्यूब, स्टीम हँडल बार, ब्रेक लिव्हर,
ब्रेक, टॉप ट्यूब, डाउन ट्यूब, शिफ्टर, चेन रिंग, चेन स्टे, क्रँक, पेडल, वॉल्व, स्पोक, केसेट फ्री व्हील, दरेल्य या ठिकाणी आरचा उच्चार सायलेंट होतो. टायर, रिम, फोक, हब. तर अशा प्रकारचे हे शब्द आपल्याला सांगता येतील. नंतर आहे राईट these वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम इन द फॉलोइंग टेबल. यू मे ॲड अदर सायकल पार्ट्स दॅन दोज शोज इन द डायग्राम. आता आपल्याला हा पुढे काही तक्ता दिलेला आहे आणि त्यात काही माहिती दिलेली आहे ती भरायची आहे. तर ग्रीन बॉक्स बघूयात. विच ऑफ दीज वर्ड आर युज्ड इन युअर मदर टंग विदाउट एनी चेंजेस. म्हणजे आपण इंग्रजीतले काही शब्द मराठीत जसेच्या तसे वापरतो त्या शब्दांची यादी. जसं सीट, हँडल, वॉल. निळा बॉक्स बघा. व्हिच वर्ड आर युज्ड इन युअर मदर टंग विथ अ फ्यू चेंजेस. म्हणजे आपण काही चेंजेस करून इंग्रजीतले शब्द जे सायकलच्या संदर्भातले आहेत आणि जे त्या डायग्राममध्ये आलेले आहेत ते आपण मराठीमध्ये कसे वापरतो. टायर, ब्रेक, चेन, पेडल किंवा पायडल असं आपण म्हणतो. आता हा पिंक कलरचा बॉक्स बघा. व्हिच वर्ड्स हॅव ॲन इक्विव्हलंट म्हणजेच पॅरलल वर्ड्स इन युअर मदर टंग. आता त्या इंग्रजी शब्दांसारखेच मराठीत आपल्याला त्या मिळते जुळते शब्द आपण जे वापरतो त्या शब्दांची यादी करायची आहे. तर इंग्रजीमध्ये आपण बायसिकल म्हणतो, तर मराठीत आपण त्याला सायकल म्हणतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे राईट ऑदर सायकल ऑर बायसिकल रिलेटेड वर्ड्स दॅट यू यूज. म्हणजे सायकलशी संबंधित तुम्ही वापरत असलेले काही शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. टू व्हीलर, टायर प्रेशर ट्यूब, एअर पंप, व्हील्स, सायकल, रेस, पंक्चर, रेसिंग सायकल, डबल सीट, बेल, सायक्लिस्ट. तर असे बरेच शब्द आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे फाइंड द कंपाऊंड वर्ड्स युज्ड इन डायग्राम. आता या आकृतीमधले आपल्याला कंपाऊंड वर्ड्स म्हणजे संयुक्त शब्द किंवा जोड शब्द लिहायचे आहेत. ब्रेक लिव्हर, हँडल बार, सीट स्टे, चेन रिंग, डाऊन ट्यूब, सीट पोस्ट, टॉप ट्यूब, हेड ट्यूब असे काही शब्द आपल्याला सांगता येतील. त्यानंतर सी ट्रान्सलेट एनी वन पार्ट ऑफ दिस बायसिकल युजर्स मॅन्युअल. आपण जे मगाशी बायसिकलचं युजर मॅन्युअल बघितलेलं होतं त्यातला कोणताही भाग घ्यायचा आहे आणि त्याचं भाषांतर मराठीत करायचं आहे किंवा मातृभाषेत करायचं आहे. तर या ठिकाणी सेफ्टी फर्स्ट आणि रायडिंग सेफली हे दोन भाग जे मला महत्त्वाचे वाटतात ते मी भाषांतरासाठी घेतलेले आहेत. तर सेफ्टी फर्स्ट म्हणजे सर्वप्रथम सुरक्षा याचं भाषांतर करूया. फर्स्ट, सायकल चालवण्यापूर्वी प्रत्येक वेळी नियमितपणे सायकलीची तपासणी करून घ्या. नट बोल्ट, स्क्रू आणि इतर खिळे यांचीही तपासणी करून घ्या. 2. सायकलीच्या गतिरोधक कार्याची ब्रेकिंग ॲक्शन योग्य प्रकारे माहिती करून घ्या. मंद गतीमध्ये ब्रेक्सची चाचणी करून घ्या. 3. नेहमी पावलात घट्ट बसतील आणि पेडलवर चांगली पकड बसेल अशी पादत्राणे घाला. या ठिकाणी बांगली हा चुकून टायपिंग मिस्टेक झालेली आहे, त्या ठिकाणी चांगली हा शब्द आहे. त्यानंतर चालवतानाची सुरक्षा याचं भाषांतर बघूया. फर्स्ट, सावधान राहा. आपल्या चालवण्याचा आपल्या पुढील कृतीचा इतर चालकांना अंदाज येईल अशा पद्धतीने सायकल चालवा. दुसरं आहे, दुसऱ्या एखाद्या वाहनाला पकडून आपल्या सायकलीवर कधीही स्वार होऊ नका म्हणजे बसू नका. थर्ड, सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. 4. दक्ष रहा. आकस्मिक घटना किंवा अडथळ्यांकडे लक्ष ठेवा. 5. परिचित मार्गावरून प्रवास करा. तर अशा प्रकारे या युजर मॅन्युअलचा कोणताही भाग घेऊन आपण त्याला भाषांतरित करू शकतो. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डी. कलेक्ट स्पेसिमन ऑफ ऑदर मॅन्युअल अँड एक्झिबिट देम इन द क्लासरूम. आता हे जे बायसिकलचं युजर मॅन्युअल बघितलेलं आहे तशाच पद्धतीचे अजून बरेच मॅन्युअल आपल्याला जमा करायचे आहेत. त्याच्या कॉपीज जमा करायच्या आहेत आणि त्याचं प्रदर्शन वर्गात भरवायचं आहे.
ई. ट्राय टू ड्रॉ अ सिमिलर वर्ड पिक्चर ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑफ युअर चॉईस. म्हणजे हे जे सायकलीचं आपण चित्र काढलेलं आहे, सायकलीच्या रिलेटेड शब्द घेऊन त्याचं चित्र बनवलेलं आहे, तशाच प्रकारे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं चित्र बनवता येईल. उदाहरणार्थ बसच्या रिलेटेड जे काही शब्द आहेत, त्या शब्दांचं घेऊन आपल्याला बसचं चित्र बनवता येईल किंवा एखाद्या प्राण्याचं बनवता येईल. आपण Googleवरती जर सर्च केलं, तर अशा प्रकारच्या बऱ्याच आयडिया आपल्याला मिळून जातील. आलं लक्षात? आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी आपला 3रं युनिट संपलेलं आहे आणि 4थ्या युनिटची सुरुवात होत आहे. भेटूया 4थ्या युनिटच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.